राम राम मंडळी. कलियुगाचा वारा या युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. आपल्याला आजची स्टोरी बघायची सत्य घटनेवर आधारित. दिवस दिवस पाळील मावस दीर, रात्र पाळील नवरा. ही घटना कुठं घडली, कशी घडली? ही घटना आपल्या महाराष्ट्रात, आपल्या मुंबईत घडली. पण हे मुंबईत घडली, पण महाराष्ट्रीयन माणसं नाहीत. हे युपी बिहार येत येत इथे येत इथंच खातेत, इथंच घाण करतात आणि इथून गुन्हा करून आपल्या गावाला पळून जातात. आता हे थल्लेच हे गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक महाराष्ट्रात आल्यानंतर आपल्या महाराष्ट्रातलं पण काय, ढवळ्या शेजारी बांधला पावळा, रंगणी आला पण गुन्हा आला, अशी गोष्ट आपल्या महाराष्ट्राची होत चालली. कारण आपला महाराष्ट्र प्रोग्रामी संतांची भूमी असलेला महाराष्ट्र आज पण आपल्या महाराष्ट्राची वाटचाल ही गुन्हेगारी पार्श्वभूमीकडे वळत चालली. कशी वळत चालली? कारण की हे बीओपी बिहारचे हे आपले पाहतात पोरं, ज्याच्या होटावर मिशा फुटल्या आणि डांगऱ्याच्या, हे पाहतात आणि हे पण तसेच करायला सुरुवात करतात. आता ही घटना कशी घडली आणि कुठं घडली, याच्यासाठी आपल्याला जायचे मुंबई येथील कुर्ला पश्चिम झोपडपट्टी या भागात. आता इथं काय झालं, इथं युपी बिहारहून एक जोडपं आलेलं होतं. आता एक जोडपं म्हणजे त्याच्या अगोदर तो संजय हा होता, संजय सोनकर हा मुंबईत आलेला होता काम धंदा करायचा. चांगला जम बसल्यानंतर त्याच्या घरच्या सांगितलं, बाबा तू आता लग्न करून टाक, तुझं वय झालंय 23-24 वर्षात झालाय, आता तुझं वय लग्न करून घेऊ. लग्न केल्यानंतर हा गावी गेला. गावी गेल्यानंतर पटापटी झाली, मुलगी पाहिली. मुलगी मस्त रूपवान सुंदर आणि तिचं नाव कोमल. तशी ती कोमल हृदयाची आणि दिसायला पण चांगली, अशी त्याला पसंत आली. पसंत आल्यानंतर त्याचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर तो बायकोला घेऊन आपल्या मुंबई कुर्ला येथे झोपडपट्टीतली भाड्याची रूम असलेली तिथे येऊन तो वास्तव्य करू लागला. त्याच्यानंतर त्याचा मावस भाऊ पण गावातलाच मावस भाऊ होता, सक्का मावस भाऊ होता, अर्जुन कुमार सोनकर. हा पण आला माग माग, दादा मला काम करायचं, दादा मला काम करायचं. याचं वय किती, 22 वर्षे, याचं वय 25, म्हणजे समवयस्कर होते. काय 2-3 वर्षाचा फरक होता दोघा जणात. हे पण तिथं मुंबईला आला. मुंबईला आल्यानंतर तो पण मग कुठं राहणार बाबा, तुपल्याच खोलीत राहतो, तुला पण काही भाडं देतो, मग तुपल्या पण संसाराला हातभार होईल आणि माझं पण पैसे वाचतील, असं म्हणून ते दोघ जण एकत्र राहू लागले. आता मग तिथं काय झालं, शेजारी जे येवले अमृत चहा, येवले चहा तुम्हाला मध्ये येवले चहा भरपूर चहा असे भेटतात, तसे त्या ठिकाणी त्या दोघा मावस भावाची ड्युटी लागली. आता तिथं लागल्यानंतर काम भेटल्यानंतर संजयचे आणि अर्जुन कुमार हा जो आहे ना, हा अविवाहित तरुण, याची ड्युटी होती सकाळी 7 ते 2 आणि त्याचा जो मावस भाऊ ज्याचं लग्न झालेलं आहे त्याची ड्युटी होती 2 ते रात्री 10. म्हणजे मग तो आता हा गेला की तो यायचा, तो गेला की तो यायचा. आणि घरात श्री कोमल सोनकर. आता कोमल सोनकर ही वय वर्ष 20. आता ही तिथं राहायची. तिथं घरी राहिल्यानंतर हे काय करायचा, सकाळी मावस दीर कामाला जायचा. कामाला गेल्यानंतर तो साधारण 2-2:30च्या टायमाला, तो 2:30, 2:45च्या टायमाला तो रूमवर यायचा. रूमवर आला की मग त्याचं कोमलचं त्याचं सुरू राहायचं. भाभी ऐसा, भाभी वैसा, इकडच्या गोष्टी सांगायच्या, तिकडच्या गोष्टी सांगायच्या, हे बोलायचं ते बोलायचं. आणि त्याचं लक्ष नेहमी नेहमी त्या बाईच्या छाती, कंबर अशा विविध भागात दर्शन त्याची नजर करायची, कारण हे वासनांदच होतं मुळात. आणि एक स्त्री कोणती असो, त्याला ताबडतोब कळतं की कोणाची नजर कशी, कोण काय कसं बघते. कारण जसं महादेवाला 3 नेत्र आहे, ते नेत्र उघडल्यानंतर जसे ती सृष्टीचा पण नाश करू शकते, तसं पण एक स्त्रीच्या अंगात एक गुप्त असं एक 3 नेत्र असतं. तिला ताबडतोब नजर कोणाची कशी आहे, वाईट नजर आहे, चांगली नजर आहे, याला ताबडतोब कळतं. आणि तसं त्याच्या पण चाणक्य नजरेनं त्याला पण घेरलं की नेमकं आपले मावस दीर आहे अर्जुन, यांना नेमकं पाहिजेत काय. आता हे पण काय, हे जास्त वयाचे नसल्यामुळे हे पण 20, ठीक आहे, ओके, नवरा जे करतो ते हे पण करणार, सुख भेटेल वगैरे, हा आपले डबल सुख, त्यांना सुख, सगळं सुख सुख. पण मित्रांनो, एक लक्षात ठेवा, जिथं पण अनैतिक संबंध येतात, लग्न सोडून जिथं अनैतिक संबंध प्रस्थापित होते, त्या ठिकाणी एक क्राईम, एक गुन्हा हा कायमस्वरूपी घडतोच, घडणारच असतो. मग काहीचा लवकर घडतो, काहीचा थोडा उशीर लागतो, काहीचा लगेच उशीर लागतो, काहीचा सरते शेवट का होईना, पण त्या क्राईम अनैतिक संबंधाचा शेवट हा वाईटच होतो, सरळ होत नाही. त्याच्यामुळे याच्यात पण काय झाले, आता बघा याचं काय झालं, सुरू झालं, नवरा कामाला गेला की देर याचा, देर आला
की बस रात्री 10 पर्यंत त्यांचा नांगा नाचाल, त्यांना कोण टोकायला कोणीच नाही. एकदा रूम लावून घेतली आणि मुंबईचं असं गजबजलेलं शहर आहे, शेजारी काय चाललंय काय नाही हे कोणाला माहित होत नाही, काहीच नाही, कोणी लक्ष पण देत नाही, कारण मुंबई ही कधीच थांबू शकत नाही. आणि असे त्या मुंबईत अशा गजबजलेल्या भागात हे जोडपे तिथं यायचं रंगारंग कार्यक्रम सुरू झाला. दिवसा मावस दीर, रात्री नवरा. नवऱ्यासोबत काय ते जे चालत ते चालायचं, फक्त नवरा काय करतात पहिले 2-3 महिने लग्न झालं लवकर येणं, गजरा आणणं, हे आणणं ते आणणं, आणि नंतर त्याचं ऑटोमॅटिक कमी होतं. कारण तुम्हाला माहिती एकदा माणूस इलेक्शनला उभा राहिला, प्रचार जसा सुरुवातीला करतो तसा निवडून आल्यानंतर करत नाही. तसं याचं झालं. जसं सुरुवातीला 2-3 महिने चांगलं चांगलं वर वर केलं, नंतर संजयनं कोमलकट थोडं लक्ष देणं, म्हणजे थोडं तिच्या आवडी निवडी गजरा हे आणणं कमी केलं. पण मग आता याची उणीव भरून अर्जुननं काढली, कारण अर्जुन हा 22 वर्षात तरुण होता, याचा अविवाहित होता, याला फक्त जमीन नांगरायला पाहिजे होती. मग ती जमीन कशी असो, आणि विशेष करून तर आपल्या मावस भावाची जमीन, आणि ती पण चांगली जमीन म्हणल्यावर हा काय नागर घासूनच तयार येईल, हा काय फुलं आण, गजरे आण, खायला आण, हे आण, आणि बाई काय फार फाकाली. बाई म्हणजे मी माझ्यासारखे नशिबान कोणीच नाही. आणि युपी बिहारला येणं हे जे मावस देर सख्खे देर याच्यात सरस चालतं, याच्यात याला काही लिमिट नाही. कारण तुम्ही बघताय आपल्या इकडं छत्रपती संभाजीनगर असो, पुणे असो, मुंबई असो, नागपूर असो, असे जे जिथे जिथे MIDC तुम्हाला दिसेल तिथे तिथे तुम्हाला भैया लोक पेढे वाटताना दिसतील, आणि ते म्हणतात अरे भाई मेरे को बच्चा लड़का हो गया. लेकिन वो आपल्या महाराष्ट्राचे म्हणतात, अरे तू घरी गेलाच नाही, तुला मुलगा कसं काय झाला, ते बिनधास्त सांगतात हमारे बड़े भाई है ना घर पे वो सब देख लेते. म्हणजे त्या याला काही महत्व नाही. आणि आपल्या इकडं डायरेक्ट तलवारी निघते, तलवारी कोयते काही पण निघू शकतं, लाकडं. त्याच्यामुळे लक्षात ठेवा युपी आणि आपल्या महाराष्ट्रात लय बदल आहे, जमीन आसमानचा बदल आहे. इतके ते त्यांची संस्कृती लयाला गेलेली, पण आपली संस्कृती का चांगली, कारण आपल्या इथं महाराष्ट्रात ही संतांची भूमी, समाज सुधारकांची भूमी, म्हणून आपला महाराष्ट्र अजूनही ठिकाणावर आहे. तरी पण आता आता थोडा थोडा बिघडत चाललाय. याला पण काही तरी आपले लोक कुठेतरी कमी पडत आहे, पालक कमी पडत आहे, म्हणून ही घटना घडून राहिल्या. बघूया हे स्टोरीच्या बाजू चाललोय आपण, आपल्या पुन्हा स्टोरीवर याचे. हे काय करू लागला, मग असं चाललं म्हणजे मासिक पाळी कोमलची एक दिवस ती हुकल्यानंतर तिनं ती गोड बातमी आपल्या नवऱ्याला दिली. नवऱ्याला सांगितलं मला दिवस राहिले. नवराही आनंदी झाला आणि इकडे मावस देरही आनंदी झाला, कारण की दोघं जण जमीन म्हणल्यावर दोघांना पीक निघणार म्हणल्यावर नंतर दोघं पण आनंदी झाले. पण ह्या आनंदात विरजन खडा कसा, मिठाचा खडा कसा पडतो, विरजन कसं पडते हे बघूया आपल्याला बघायचं. मग त्याचे असं करता करता दिवसपाळी रातपाळी दिवसपाळी रातपाळी करत 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 7-8 महिने गेले. 7-8 महिने झाल्यानंतर याला गर्भधारणा तिचे 7 महिने, 7वा महिना सुरू झाला. आता याला काय वाटलं, संजयला असं वाटलं की बाबा रे आपल्या घरी कोण येतं, लेडीजचं बाळपण करायला लेडीज लागते, माणसं करू शकत नाही. येतं आपण दोघच जण, तो तुपले आपल्या गावी जा, माहेराला जा आणि तिथे जा. आणि मग येणं का सांगितलं, येणं पण ठरवलं की बाबा आपलं देराला पण सांगू. आणि ते देराला सांगितलं मी आता जाणार आहे, माझ्या नवऱ्याने मला परमिशन दिली जर युपीला वापस गावाला जायला. आता जो अर्जुन कुमार आहे, आता हे अर्जुन कुमार इतकं सायको होतं, हे म्हणणं नाही तो जायचं नाही, तो जर घरी गेली मला करमणार नाही, मला उभे वारे सुटल, मी आपल्याशिवाय राहू कसं शकतो, असं तसं त्याने त्यांनी विनंती केली. पण ती ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती, कारण तिला माहित होतं की जे होतं बाळपणात खूप त्रास होतो, त्याच्यानंतर काम केलं जात नाही काय नाही, आणि कोणीतरी एक लेडीज पाहिजे, आणि लेडीज आणायला परवडत नाही, आपणच तिथं जाणं पुरतं. म्हणून ती तिच्या विषयावर ठाम राहिली. याचाच राग याला आला आणि एक दिवस उजाडला. 27 एप्रिल 2025 हा दिवस उजाडला. ह्या दिवशी त्यानं तो आला, घरी आला, 2 वाजता आला, 2-3-4 आम्हाला, आणि सांगितलं भाभी तुम मत जाओ. तुम नाही म्हणे, मला उद्या नाही परवा मला जायचं म्हणजे जायचं. याला राग अनावर झाला, दोघा जणांना भांडणं झाल्यानंतर हे अर्जुन कुमार हे सनकी होतं. आता 22 वर्षाचं पोट, सनकी रागाट पोरग, त्यानं काय केलं, तिला 2 कानाखाली दिल्या आणि डायरेक्ट तिच्या छातीवर बसला आणि तिचा गळा दाबला. गळा दाबल्यानंतर ते काय करणार आहे, ती आता 2 जीवाची पहिलीच तर
पहिले 2 जीवाच्या बाईला सर्वात जास्त धोका असतो, कारण की तिला कुठेही फटका लागला ती मारण्याचे चान्सेस असते. तसंच हा जो तिच्या बोकांडी बसल्यानंतर दोन्ही हाताने कचकाटून गळा दाबला. गळा दाबल्यानंतर ती जागेवर शांत झाली. शांत झाल्यानंतर त्याला कळालं, अरे हे तर मेली. मेल्यानंतर हे भानावर आलं. तिला मारायचं नव्हतं, पण त्याच्याहून त्या हातातून गुन्हा काढाय. गुन्हा कसाही घडो, गुन्हा तो गुन्हाचा असतो. मग त्याला कळालं, अरे हे तर आता तर अवघड अवघड झालं. आणि त्याला लगेच उठला, कपडे बदलले आणि तिथून रफू चक्कर झाला, बाजूला गेला. आता त्याला तिथून पळून जायचं गावाकडं. तो त्याच भावनेतून तो रेल्वे स्टेशन काही इकडे तिकडे भटकू लागला, की बा आपल्या हातातून काय गेलं काय नाही. पण मग शेजारी बायांनी बघितलं की बा हिचं दरवाजा खुला आहे. नेमकं एकही जणी नेऊन बघितलं तर त्यांना कोमल सोनकर वय वर्ष 20 ही जमिनीवर पडेल दिसली. आणि त्यांनी ताबडतोब पोलीस स्टेशनला फोन लावला. हे काहीतरी चित्रविचित्र दिसलं त्यांना. त्यांनी पोलीस स्टेशनला फोन लावला. कुर्ला पश्चिमचे पोलीस PSI रवींद्र भोवाळे हे साहेब आणि त्यांची टीम ताबडतोब आली आणि त्यांनी बघितलं, घटनास्थळ बघितलं, पंचनामा केला आणि ताबडतोब सांगली दवाखान्यात हलवा. दवाखान्यात हलवल्यानंतर KM रुग्णालय कुर्ला इथं गेल्यानंतर KM रुग्णालयातील दवाखान्यातील डॉक्टरांनी तिला तपासल्याबरोबर सांगितलं ही मूर्त आहे म्हणल्यानंतर PM ला पाठवलं आणि आकस्मिक मृत्यूची नोंद दाखल केली पोलीसवाल्यांनी. ज्यावेळेस PM चा रिपोर्ट आला त्यावेळेस त्याच्यात स्पष्ट लिहिलेलं होतं, ही सदर व्यक्ती ही 7 महिन्याची गरोदर असून हिचा गळा आवळून खून. आता गळा आवळून खून म्हणल्यानंतर पोलीसवाले चक्रावले. त्यांच्या मनात कोण आहे, पहिली सुई कोणाकडे भेटते? पहिली सुई म्हणजे ही तिचा नवराच असतो. तर कुठे काही घटना घडू द्या, पहिला नवरा ठोकला जातो, कारण की तेच नवऱ्यावरच येतोय. काही असो, बाईत गुन्हा असो, माणसात असो, काही कोण कुठे किती घटना असो, त्या गुन्हा फक्त आणि फक्त तिच्या स्त्रीच्या त्या नवऱ्याकडे फिरली जाते. पण त्याची चौकशी केल्यानंतर ते तर 2 ते 10 पर्यंत त्याची ड्युटी होती. आज हिचा खून हा 3:30-4च्या दरम्यान झालेला होता म्हणून त्यांनी. पण गावात ज्यावेळेस चौकशी केली त्या भागात, झोपडपट्टी भागात, तर तिथं सांगितलं बरं याचा जो मावस भाऊ आहे, सक्का मावस भाऊ, हा अर्जुन कुमार हा नेहमी इथंच असतो म्हणे. पण आता हिचं मेल्यापासून ही काही इथं आलं नाही बा. मग पोलीसवाल्यांची त्याच्याकडे नजर फिरली आणि त्याचा मोबाईल नंबर घेऊन सिव्हिलियन्सला टाकला. सिव्हिलियन्सला टाकल्यानंतर त्यानं बरोबर 29 एप्रिलला रेल्वे स्टेशनवर त्याचा मोबाईल ओपन केला. ओपन केल्याबरोबर पोलीसवाल्यांनी तिथं रेड मारली आणि त्याला पकडलं. ज्यावेळेस पकडलं त्यावेळेस त्याला 2 टोल्यातच त्यानं सत्य घटना सांगितली वरील प्रमाणे, की बाबा माझं तिचं होतं, फक्त मी तिला म्हणत होतो गावाकडे जायचं नाही आणि ती तिच्या निर्णयावर ठाम होती. त्याच्यामुळे या रागाच्या भरात असं झालं. पण मित्रांनो, हे राग असो काही असो, पण अनैतिक संबंध जर नसते त्यानं ते रोखलं नसतं. म्हणून मी सांगतो, अनैतिक संबंधाचा शेवट हा कधीच्यालाही वाईटच असतो, वाईटच होतो आणि एक दिवस ही घटना घडतेच. त्याच्यासाठी मी म्हणतोय, अनैतिक संबंधापासून जितकं दूर राहिलं जाईल तितकं दूर राहा. आपली स्टोरी जर आवडल्यास आपला कलियुगाचा वारा हे YouTube चॅनल सबस्क्राईब करा आणि आवडल्यास लाईक करा, कॉमेंट्स करा आणि इतरांनाही शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.